सर्वप्रथम तुम्हा दोघींचे खूप खूप अभिनंदन. थँक्यू. आपण कुठून आहात मॅम? मी अजिंठावरून आहे. आपण मी लातूरकडची घरी तेच आहे प्रॉपर. आपण कोणती पोस्ट क्रॅक केलीत? मी VKGB क्लरिकलला सिलेक्शन झाला होता आणि मागे नंतर RRB ऑफिसरचा झालेला आहे MGBमध्ये. माझं SBI असोसिएट म्हणून सिलेक्शन झालं आहे. मॅम आपली बॅच सेम होती का? नाही, डिफरंट होते. मी सरांकडे गायडन्ससाठी आले होते. सरांनी प्रॉपर गायडन्स दिलेला आहे मला. मग तुमची ओळख कशी झाली? ग्रुप स्टडीद्वारे. ग्रुप स्टडी म्हणजे तुम्ही ग्रुप स्टडी केलं तर तुम्ही ग्रुप स्टडीसाठी पुढच्या स्टुडंटला काय सजेशन देणार? ग्रुप स्टडी ही GK साठी खूप जास्त मदत करते. GK मध्ये जेव्हा तुम्ही बसता ग्रुपमध्ये आणि क्वेश्चन आन्सर करता एकमेकांना, तेव्हा ते क्वेश्चन आन्सर एक्झॅक्ट आपल्याला एक्झाममध्ये आठवतात की हा प्रश्न आपल्याला समोरच्यांनी विचारला होता आणि ते आन्सर पण आपल्याला लगेच तिथे क्लिक होऊन जातं. त्यामुळे ग्रुप स्टडी खूप जास्त हेल्प करते. GK साठी सर्वांनी ती स्ट्रॅटेजी यूज केली पाहिजे सरांची. तुम्ही ग्रुपमध्ये मॉक ॲनालिसिस केलं का आणि त्याचा किती फायदा झाला? भरपूर मॉक ॲनालिसिस केलेले. जेवढे मॉक द्यायचे सगळे आम्ही ग्रुप स्टडीमध्ये त्याचं ॲनालिसिस करायचो. आणि ज्याचं चांगला म्हणजे कमी वेळेमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह झालेला असेल त्याला विचारायचं की बाबा तुझं कशामुळे एवढं फास्ट झालेलं आहे, आम्हाला सांग तू समजवून. ओके. या सगळ्यामध्ये तुम्हाला एखादा प्रेशर आलं, कधी काय झालं तर तुम्ही एकमेकांना कसा सपोर्ट केला? प्रेशर आल्यानंतर म्हणजे कशाबद्दल विचारता? एक्झाम झाल्यानंतर खूप थोड्या मार्क्सनी रिझल्ट जायचा, लाईक 0.25नी रिझल्ट जायचा. तेव्हा खूप जास्त दुःख वाटायचं 1-2 दिवस. पण त्याच्यानंतर पुन्हा स्वतःला उभं राहायचं होतं. शुभम सरांशी किंवा मॅमशी बोलल्यावर खूप जास्त वाटायचं की आता नाही, आता आपण करू शकतो, हिंमत जोटून मग आम्ही ते पुन्हा प्रिपेअर करायला लागायचो. SSCची फेवरेट ॲक्टिव्हिटी कोणती तुमची? टेलिग्रामचे जे सेशन व्हायचे लॉकडाऊनच्या नंतर सरांनी स्टार्ट केले होते ऑनलाईन सेशन, ते आम्ही कन्सिस्टन्टली ते करायचो ग्रुपमध्ये. ती चांगली ॲक्टिव्हिटी होती आणि त्याचा खूप जास्त फायदा झालेला आहे लॉकडाऊनमध्ये. लास्ट क्वेश्चन, वन वर्ड फॉर SSA. वन फॅमिली. थँक्यू.